बिहारच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे काँग्रेसच्या सोबत नव्हते तरी देखील काँग्रेसचा पराभव कसा काय झाला असा टोला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून मारण्यात आलाय। बीएमसी मध्ये स्वबळावरती लढण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावरून सामनानं जोरदार टोलेबाजी केली। बिहार निवडणुकीच्या नंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशी कोपरखळी देखील सामनाच्या अग्रलेखामधून मारण्यात आली आहे। तर सामनाचा अग्रलेख नेमका काय आहे आपण जाणून घेऊयात। काय म्हटलंय सामनामध्ये? भाजपवाल्यांचा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, त्यामुळे विचारांचा डाव न खेळता एकत्र येणं हाच मार्ग आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एकोपा दिसला तेव्हा काँग्रेसनं सबुरीनं घ्यावं। काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतलाच आहे तर तो त्यांचा निर्णय असेल। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत। राज ठाकरे यांच्या आगमनाने मुंबईमध्ये मराठी एकजुटीला बळ मिळणार आहे। काँग्रेसनं काय करायचं हा त्यांचा प्रश्न। बिहारच्या निकालानंतर काँग्रेस पक्षामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांना अधूनमधून बाणा दाखवावा लागतो। राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसलाच वाटतंय। बिहारच्या निवडणुकीमध्ये शिवसेना किंवा राज ठाकरे देखील नव्हते, मात्र तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला। याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे असा सवाल देखील सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।